तर हाय मित्रांनो, हे बघा माझा मिनी ब्लॉग. आता मी चालले बाजारात चालले, त्यांना म्हणते चला चला. तर ते मोबाईलच बघत बसले होते महाराज आमचे. तर ते कसे तरी आले खाली, तर मी पण आले खाली. त्याच्यानंतर ते काढायला लागले गाडीचा लॉक. त्याच्यानंतर बघा मी 3-4 दिवस खाली आलेच नव्हते पावसामुळं. तर मी खाली जस्ट आले भाजीला जायचं आहे म्हणून भाजी घ्यायला. तर बघा रिक्षाला नाही का ह्यांनी पडदा वगैरे लावला होता, तर ते बघितले मी. म्हणलं बरं झालं बाबा पडदा लावला नाही का. आता रिक्षाचा धंदा म्हणले की आता कोण गिऱ्हाईक बसलं वगैरे तर त्यांना पाणी अंगावर उडणार, त्रास होणार. त्यापेक्षा नाही का पडदा लावून आपल्याला बसल्या लेडीजचं कसं आपल्यावरूनच आपण समजून घ्यायचं, कसं साडी खराब होते, हे खराब होतं नाही का, कम्फर्टेबल. त्याच्यानंतर त्यांनी गाडीचा लॉक काढलं आणि गाडी घेऊन आले. त्याच्यानंतर मग मी बसले गाडीवर. बघा गाडीवर बसले. त्याच्यानंतर आम्ही गेलो मस्तपैकी बाजारात गेलो तर बाजारात फुल गर्दी. त्याच्यानंतर मी कांदा वगैरे घ्यायलाच गेले. कांदा पण खूप महाग झाले. मग ते म्हणले जा तू इथं, मी थांबतो म्हटले. ओके म्हटलं. मग मी इकडं आतमध्ये गेले, बाजारात गेले, कांदा घेतला. आणि त्याच्यानंतर कांदा कसं किलो, तर कांदा खूप महाग झालेत आता आमच्या इथं. कांदा छोटे कांदे 100ला 4 किलो, थोडे मोठे 100ला 3 किलो, 2 किलो असे झालेत कांदे. 40-50 रुपये किलो कांदे झाले. त्याच्यानंतर मी इकडं भाजी घ्यायला गेले. मग दीदीचा उद्या बड्डे म्हणजे नाही का, तर म्हणलं कोशिंबीरला वगैरे नाही का, तर काकडी घेतले, टोमॅटो घेतले, जे लागणाऱ्या वस्तू भाजीपाला वगैरे नाही का घेतले. गाजर घेणार होते, परत म्हणलं घरी नेले की लगेच गाजर खराब होतं, म्हणून म्हणलं नको. एक तर फ्रीज नाही आमच्या घरात, खूप भाज्या नाही का महाग जातात. त्याच्यामुळं मग आले भाजीला घ्यायला. बापरे मेथीची गड्डी छान होती, पण 40ला होती. म्हणलं नको. मग शेपूची भाजी मला खाऊशी वाटली, पण म्हणलं नको 30 रुपये कुठं घालू. परत म्हणलं कोथिंबीर 30 रुपयाला छान होती गावरान, पण फ्रीज नाही, ते काय टिकत नाही उगाच. तसं काय नाही म्हणा,